उधळण करत हे सगळे कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळतात। पुण्यातनं महत्त्वाची बातमी, मुळशीच्या पौड या गणामधून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काजल मोरे विजयी झाल्यात। पुण्यातल्या मुळशीचा हा निकाल, राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होत आहेत। पुण्यामध्ये मुळशीच्या पौड गणामधला हे अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहता। इकडे रायगडमध्ये जांभूळपाडा गटातून निलिमा पाटलांचा पराभव झालेला आहे। राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटलांच्या या पत्नी निलिमा पाटील त्यांचा पराभव झालेला आहे। जांभूळपाडा गटातनं निलिमा पाटलांचा पराभव झालाय। रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येक पक्षासाठी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। रायगडच्या नंतर आपण रायगडमधल्या आकडेवारीवर नजर टाकलं तर भाजपला खाते उघडता आलेलं नाहीये। शिवसेना शिंदेची 5, त्याच्यानंतर महाविकास आघाडीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाही। शेकाप हा एक महत्त्वाचा फॅक्टर। तर रत्नागिरीमध्ये आता जाऊयात। रत्नागिरीमध्ये भाजप 3, शिंदेची शिवसेना 12 जागांवर आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे। रत्नागिरीमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर, आणि जर आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना अवघ्या 1 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। कोकणामध्ये तळ कोकणामधला भाग म्हणजे सिंधुदुर्ग या ठिकाणी भाजपला सर्वाधिक जागा 23, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना 5, त्याच्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये, आणि त्यासोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा सुपडा साफ झालेला आहे। काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेला अवघी 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। अगदीच। तर लातूरमध्ये आता जाऊयात। लातूरमध्ये भाजपला 16 जागा मिळालेल्या आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्यात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि काँग्रेसला या ठिकाणी 14 जागा मिळाल्यात। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला इथे खातंही उघडता आलं नाहीये। इकडे सांगलीमध्ये भाजप 16, शिंदेची शिवसेना 4, दादांची राष्ट्रवादी 5, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 10, काँग्रेस 9, ठाकरेंची शिवसेना 1। सांगलीमधली आकडेवारी आपण ही पाहून झाल्यानंतर आता पुढे धाराशिवमध्ये भाजपला 8 जागा मिळत आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, तर काँग्रेसला 3 आणि ठाकरेंच्या सेनेला सुद्धा 3 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा आकडा या ठिकाणी 7 होतोय। इकडे कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि त्यासोबतच दादांची राष्ट्रवादी 10 जागा या ठिकाणी, आणि काँग्रेसला 13 जागा ज्या आहेत ते या ठिकाणी मिळालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 15 जागा मिळत आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 17, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा छत्रपती संभाजीनगरात मिळताना पाहायला मिळते, तर काँग्रेसला 2 आणि ठाकरेंच्या सेनेला इथे 6 जागा मिळताना पाहायला मिळतात। छत्रपती